हॅलो माय लवली फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण आपल्या सिलेबसचा नवीन चॅप्टर ग्रेट सायंटिस्ट हा वाचणार आहोत. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे महान वैज्ञानिक. या चॅप्टरमध्ये आपण मायकल फॅराडे यांची कहाणी वाचणार आहोत. हे खूप मोठे वैज्ञानिक होते आणि कशी यांची खूप प्रेरणास्पद कहाणी होती हे पण वाचूया. तर चला आपण सर्वात आधी वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस ह्याच्यापासून स्टार्ट करू आणि त्यानंतर चॅप्टर वाचण्याचं सुरुवात करू. तर आपण आज वाचूया ग्रेट सायंटिस्ट. सो ॲज आय हॅव टोल्ड यू वी विल स्टार्ट विथ वॉर्मिंग अप एक्सरसाइज चिट चॅट. फर्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट वुड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर सायन्स पिरियड? तुम्ही तुमच्या सायन्सच्या पिरियडमध्ये, विज्ञानच्या पिरियडमध्ये काय शिकणं चाहले, काय नवीन वस्तू शिकणं चाहले? हॅव यू एव्हर ट्राय टू डू एन एक्सपेरिमेंट ऑन युअर ओन? काय तुम्ही कधी स्वतःहून कोणता एक्सपेरिमेंट, कोणता प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे कधी? इफ येस टेल मी अबाउट इट. जर हो तर काय केलंय त्याच्या बाबतीत सांगा. इफ नो टेल मी वाय यू हॅव नेव्हर ट्राईड. आणि जर नाही तर तुम्हाला तेही सांगायचंय की का असा प्रयत्न नाही केला. व्हॉट वुड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर इंग्लिश क्लासेस? तुम्ही तुमच्या इंग्लिश क्लासमध्ये जी आपली आता चालली आहे जशी, तर त्याच्यामध्ये काय शिकणं चाहले तुम्ही? काय नवीन वस्तू किंवा काय वस्तू अशी आहे जी तुम्ही शिकणं चाहले? तर अशा प्रकारचे क्वेश्चन आन्सर्स आहेत, क्वेश्चन्स आहेत ज्याचे की आन्सर्स आपण पुढे बघूया. आता बघा इन्व्हेन्शन्स. इन्व्हेन्शन्स म्हणजे काय असतात? आविष्कार. थिंक ऑफ एज मेनी एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोइंग एज यू कॅन विदिन 5 minutes अँड राईट देम इन द अप्रोप्रिएट कॉलम. तर इथे काय दिलंय? इथे काही टाइप्स ऑफ मशीन दिले आहेत. आपल्याला ह्याचे एक्झाम्पल्स द्यायचे आणि 5 मिनिटाच्या आत मी तुमच्याकरता इथे काही लिहून दिलेत एक्झाम्पल्स आणि तुम्ही तुमच्या मनाने आणि सोचा की काय होऊ शकतात. तर आपल्याला 5 मिनिटाच्या आत लिहायचे आणि ह्याला त्याच्या समोर लिहायचे. सर्वात आधी पहा टाइप्स ऑफ मशीन मध्ये सिम्पल मशीन्स दॅट आर ऑपरेटेड बाय हँड. साध्या मशीन जे की आपण हाताने चालवतो, अशा प्रकारच्या हाताने चालवणाऱ्या मशीन. तर त्या मशीन्स कोणत्या आहेत? जसं की स्क्रू ड्रायव्हर आणि ड्रिल मशीन असते, अजून स्पॅनर एटसेट्रा. अजून तुम्ही असे नावं सोचा, नावं डिक्शनरीतनं काढा की जे आपण हाताने चालवतो आणि ज्याला मशीन म्हटलं जातं तरी सुद्धा. नेक्स्ट बघा, मशीन्स दॅट रन ऑन इलेक्ट्रिसिटी. तर जे इलेक्ट्रिसिटीवरती चालतं, बिजलीवरती चालतात, अशा प्रकारच्या मशीन्स कोणत्या आहेत? अशा तर आपण डेली यूज करतो, अशा डेली यूज मध्ये खूप मशीन आहेत. तर ह्याच्यामध्ये काय आहे? फॅन म्हणजे पंखा आहे, एसी एअर कंडिशनर, हेअर ड्रायर, गीझर, मिक्सर, ओव्हन एटसेट्रा. तर आपण आपल्या दैनिक यूज मध्ये अशा खूप वस्तूंचा वापर करतो ज्या की इलेक्ट्रिसिटीवरती चालतात. आणि लास्ट मध्ये दिलंय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. असे डिव्हाइस जे की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत. तर असे उपकरण कोणते आहेत? हे खूप सारे आहेत जे आपण वापरतो. मोबाईल फोन्स वापरतो आपण, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, कम्प्युटर, स्पीकर, हे सगळे काय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, इलेक्ट्रॉनिकचे उपकरण आहेत. तर अशा प्रकारचे आहेत. आता बघा काय लिहिलंय, राईट एज मेनी युजेस ऑफ द फॉलोइंग एज यू कॅन. इथे खालती काही वस्तूंचे नाव दिलेत आणि त्यांचे काय यूज होऊ शकतात ते लिहायचे आपल्याला. Form groups of 4, compare your list, make a long list by putting together the lists of all members. आता आपण हे सुद्धा बघूया पुढे आपल्या एक्सरसाइज मध्ये जेव्हा आपण आपले पीपीटीज बघू. आता बघा इथे एक अनेक दिलाय, चूज एनी वन मशीन और डिव्हाइस अँड प्रिपेअर अ शॉर्ट नोट अबाउट इट. इट शुड इन्क्लूड. आता आपण हे जे लिहिले ह्याच्यातनं कोणत्याही एक वस्तूवरती आपल्याला एक शॉर्ट नोट तयार करायचंय. त्याच्यामध्ये काय राहिले? त्याच्यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे द स्ट्रक्चर ऑफ द डिव्हाइस. ठीक आहे, की स्ट्रक्चर कसं असतं त्याचं, हाऊ इट वर्क्स, फंक्शन, ते कसं चालतं, कसं काम करतं. अ लेबल डायग्राम आणि 1 or 2 लाईन्स अबाउट वेन अँड हाऊ इट इव्हॉल्व, की ते कसं इव्हॉल्व झालं, कसं सुरुवातीला काय होतं, नंतर कसं झालं. तर अशा प्रकारची ही वॉर्मिंग अप एक्सरसाइज हे आपण पुढेही पाहूयात ना. आता आपण चॅप्टर स्टार्ट करू आपला ग्रेट सायंटिस्ट, महान वैज्ञानिक. ग्रेट सायंटिस्ट आर पर्झर्विंग अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. म्हणजे काय झालं, याचा अर्थ झाला की जे महान वैज्ञानिक असतात, खूप महान लोक असतात जे, ते खूप हार्डवर्किंग असतात, खूप मेहनती असतात आणि नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. जे त्याच्या समोर कठीणाईया येतात, ज्याही समस्या येतात, मुश्किल येतात, त्याच्याशी ते कधी घाबरून बसत नाही. ते लोक त्याचा डटून सामना करतात आणि अशा प्रकारे ते खूप मेहनतनी पुढे वाढतात. पहा लिहिले ते, बिफोर यू रीड फर्दर गेस व्हॉट द पॅसेज इज अबाउट. आता आपण या लाईनीवर ना एक गेस करू शकतो की काय हे पॅसेज कशावरती असेल. हो, बिलकुल करेक्ट, की हा पॅसेज आपला कशावरती आहे? एका सायंटिस्टच्या बाबतीत आहे, जे की अशाच प्रकारच्या आपल्या जे आहे सगळ्या मुश्किलांना पार करून त्यांनी आपलं जी ते चाहत होते ते प्राप्त केलं. तर बघा आपण वाचायची सुरुवात करू.
Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. मायकल फेराडे हे काय, हे आज सुद्धा जे इज रिगार्डेड एज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश सायंटिस्ट, ते आजही जे आहे एक खूप रिनाउंड, खूप फेमस सायंटिस्टच्या रूपात जाणले जातात, अँड इन्व्हेंटर्स, आणि अशाच प्रकारे आविष्कारक, इन्व्हेंटर म्हणजे आविष्कारक ऑफ मॉडर्न टाइम्स, जे आता आपण मॉडर्न टाइम्स मध्ये जगतोय, तर ह्याचे सर्वात आधी हे प्रतिपादक होते. अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी, आणि त्यांनी जे इलेक्ट्रिसिटीवरती जे काम केलं, तो आजही एक सब्जेक्ट आहे स्टडीचा, वाचायचा, इन द फॉर्म ऑफ फेराडेज लॉज. तर फेराडेज लॉज जे लोक, जे मुलं पुढे जाऊन सायन्स घेतात आणि हे सगळं वाचतात, ते लोक आजही हे सगळं वाचतात. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. पण खूप कमी लोक आहेत जी त्यांची इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल, प्रेरणादायक कहाणी, जी जीवनाची कहाणी आहे, तिला जाणतात. विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. तर जी कहाणी त्यांची, जे की साहसच्या बाबतीत आहे, त्यांची किती साहसी होते ते, आणि फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स म्हणजे त्यांच्या जीवनात किती विपरीत परिस्थिती आल्या तरी सुद्धा ते त्याच्याशी लढत आणि पुढे वाढत गेले. Michael Faraday was born into a poverty-stricken family in a dirty London suburb. ह्यांचा जो जन्म झाला होता तो एक खूप गरीब परिवारात झाला होता, आणि लंडनच्या डर्टी सबब म्हणजे की तुम्ही असं समजू शकतात की झुग्गी झोपडी जशी असते, तर तशा प्रकारच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. फारच गरीब होते ते. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट एज अ चाइल्ड. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांना एक स्पीच डिफेक्ट होता, म्हणजे बोलायमध्ये त्यांना कठीणाई होती. ही वुड प्रोनाउन्स रॅबिट एज वेबिट. तर ते जे रॅबिट जसा शब्द असतो, तर रॅबिटला वेबिट असं म्हणत होते. त्यांना जो स्पीच डिफेक्ट होता त्याच्या कारणाने. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ फवाडे. तर म्हणजे र शब्द जो असतो, र शब्द त्यांना बोलायला त्रास होता, र ला व म्हणत होते. तर ते आपलं नाव सुद्धा नीट नव्हते पावत, आणि फराडेला फवाडे असं म्हणत होते. अदर चिल्ड्रन लाफ्ड एट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम ईदर. तर अनेक मुलं त्यांच्यावरती हसत होते, आणि टीचर सुद्धा त्यांचा काही जे आहे सहयोग नव्हते करत. When he was 12, his mother was forced to take him out of school. जेव्हा ते 12 वर्षाचे होते फक्त, तेव्हा त्यांच्या आईला जबरदस्ती फोर्स केलं गेलं, आणि त्यांना म्हटलं गेलं की तुम्ही आपल्या मुलाला बाहेर काढून टाकाय शाळेच्या. thus putting an end to his formal education. अशा प्रकारे त्यांचं जो फॉर्मल एज्युकेशन होता, औपचारिक शिक्षणाची समाप्ती फक्त 12 वर्षापर्यंतच त्यांनी केली, त्याच्यानंतर नाही केली. At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. आता जेव्हा ते 13 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी काय केलं, एका बुक बाइंडरच्या दुकानात काम करू लागले. तिथे ते काय करवते, 100 पुस्तकांना बाइंड करवते. बाइंड तुम्हाला माहिती, जसे पुस्तका ज्यांचे पन्ने फाटून जातात, कागद निघून जातात, तर त्यांना आपण बाइंडिंगला देतो, की तो बाइंडिंग काय करतो, बाइंडिंगवाला एकासारख्या त्या पुस्तका सगळ्या शिवून देतो, किंवा विविध प्रकारचे असतात आजकाल बाइंडिंग. तर तशाच प्रकारे हे बुक बाइंडर कडे काम करत होते. 100 बुका ते एका दिवसात जे आहे पूर्ण रात्रभर स्टेइंग अप ऑल नाईट टू रीड दम. तर ते बाइंडिंग करवते दिवसा, आणि रात्रभर जे आहे ते बसून जे आहे पुस्तकांना वाचत होते. त्यांना वाचनाचा फार जास्त शौक होता. रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन. अशा प्रकारे जो वाचन होतं ते त्यांचं ऑब्सेशन बनून गेलं, म्हणजे त्यांना अगदी काही भूक प्यास झोप काही नव्हतं होत त्याच्या पुढे. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंड टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. तर अशाच प्रकारे एक दिवशी त्यांच्या समोर एक पुस्तक आली, इलेक्ट्रिसिटी वरती होती ती, आणि ती त्यांच्या मास्टर म्हणजे जो मालिक होता त्याच्याकडे बाइंडिंग करता धाडली गेली होती. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. तर अशा प्रकारे ते पुस्तक वाचू लागले, आणि पूर्णतया ते त्याच्यात जे आहे हुक्ड होऊन गेले, म्हणजे पूर्णतया डुबून गेले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर हा त्यांचा पहिला इंट्रोडक्शन होता, पहिला जो आहे साक्षात्कार होता एक तरीकेने या इलेक्ट्रिसिटी या विषयावरती, विच सून बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन, जे की लवकरच त्यांच्याकरता एक पूर्ण जीवनभराचं फॅसिनेशन होऊन गेलं. पूर्ण जीवन त्यांचं त्या इलेक्ट्रिसिटी या विषयाशी बंधून गेलं एक तरीके. तर बघा कशा प्रकारे किती कठीण परिस्थिती सहूनही माणूस कुठपर्यंत जातं. अजून आता आपण वाचतोय की इतक्या गरीब घरात पैदा झाले ते, आणि 12 वर्षाच्या वयात त्यांना बाहेर काढून दिलं गेलं शाळेच्या, आणि कशा प्रकारे ते मेहनत करतात. ते आता पुढे काय होईल आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. सो नाउ वी विल कंटिन्यू विथ वॉर्मिंग अप एक्सरसाइज. आपण जे क्वेश्चन आन्सर्स बघितले होते वॉर्मिंग अप मध्ये, त्याचे आन्सर्स बघा. क्वेश्चन होता, व्हॉट वुड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर सायन्स पिरियड. तुम्ही आपल्या सायन्स पिरियड मध्ये, विज्ञानच्या पिरियड मध्ये काय शिकणं चाहले. तर पहायचा आन्सर होऊ शकतो, आय वुड लाईक टू लर्न अबाउट आवर सोलर सिस्टम. मी आपल्या सोलर सिस्टमच्या बाबतीत जाणणं चाहतो.
वॉटर सायकल, मायक्रो ऑर्गॅनिझम, रिसायकलिंग ओल्ड मटेरियल, मशीन्स, ऍस्ट्रोफिजिक्स एटसेट्रा. अशा सायन्सच्या रिलेटेड आपण खूप सारे टर्म्स यूज केले आहेत. तुम्ही ह्यांचा अर्थही बघा की मराठी त्यांना काय म्हणतात. हे आपले इंग्लिशचे शब्द आहेत आणि ह्याचं मराठी त्यांना काय म्हणतात हे तुम्ही पहा. ह्याचं जे आहे डिक्शनरी वगैरे मध्ये बघा. मग आहे हॅव यू एव्हर ट्राय टू डू एन एक्सपेरिमेंट ऑन युअर ओन? इफ येस, टेल मी अबाउट इट. तर काय तुम्ही कधी स्वतःहून कोणता एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला? अगर हो तर त्याच्या बाबतीत सांगा. तर येस म्हणजे की हो, मी केलाय प्रयत्न. आय लाइटेड अ बल्ब युझिंग अ पोटॅटो. तर मी एक बल्ब जळवला आहे एक पोटॅटोचा म्हणजे आलूचा यूज करून, बटाट्याचा यूज करून. तर अशा प्रकारे हा आन्सर पाहिला आपण. नेक्स्ट बघा, व्हॉट वुड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर इंग्लिश क्लासेस? तुम्ही तुमच्या इंग्लिशच्या क्लासेसमध्ये काय शिकणं चाहले? याचा आन्सर होऊ शकतो आय वुड लाईक टू लर्न हाऊ टू कन्वर्स फ्लुएंटली इन इंग्लिश. मी शिकणं चाहेन की इंग्लिशमध्ये मी फ्लुएंटली एकदम बिना थांबता कशा बोलू शकतो. रायटिंग स्टोरीज, कहाण्या लिहायचं आणि गुड एसेज आणि चांगल्या प्रकारचे निबंध लिहायचे, हे सगळं मी शिकणं चाहतो इंग्लिशच्या क्लासमध्ये. हा याचा आन्सर होऊ शकतो. राईट एज मेनी युजेस ऑफ द फॉलोइंग एज यू कॅन. खालती आता काही आपल्या बुकमध्ये पण पाहिले होते असे काही वर्डचे फ्रेजेस दिलेले आहेत आणि त्याचे काय यूज आहे, आपण काय काय यूज करू शकतो त्याचं बघा. अ क्लोथ बॅग, कपड्याचा बॅग असतो त्याचा, तर त्याचा काय यूज होऊ शकतो? टू कॅरी थिंग्स. फॉर कीपिंग क्लोथ्स म्हणजे की वस्तू कोणत्या पण नेण्याकरता इकडे तिकडे. कीपिंग क्लोथ्स कपडे ठेवायसाठी, शॉपिंगसाठी. युझिंग इन्स्टेड ऑफ पेपर बॅग्स एटसेट्रा. आणि पेपर बॅग जे आपण युज करतो त्याच्या अतिरिक्त आपण कपड्याचे बॅग पण युज करू शकतो. मग आहे विकर बॅग्स, बास्केट. विकर म्हणजे काय असतं? म्हणजे तुम्ही ह्याची झाडू पाहिली असेल, जर आपल्या नॉर्मल झाडू असतात है ना, फुल झाडू असते, एक सीकची झाडू असते. म्हणजे सीक जो असतो ना त्याची एक बास्केट जी बनलेली असते. फॉर कीपिंग फ्रुट्स, तर ते काय मजबूत असते थोडी, ते आपण त्यात फ्रुट्स ठेवू शकतो, ग्रेन्स ठेवू शकतो म्हणजे अनाज वगैरे असते जे. कॅरिंग अँड सेलिंग व्हेजिटेबल्स, म्हणजे की त्याच्यात आपण ठेवू शकतो जे आहे व्हेजिटेबल्स जे आहे, फळफूळ आहे काही आहे. आणि सेलिंग म्हणजे की विकू पण शकतो त्याच्यात ठेवून आपण भाज्या, फ्रुट्स, फिश एटसेट्रा. तर हे सगळं आपण त्याच्यात ठेवू शकतो. अ ग्लास बॉटल और जार. आता कोणती ग्लासची बॉटल आहे म्हणजे काचेची बॉटल आहे किंवा जार आहे, ते काय ठेवायच्या कामास येतं? काय कसल्या कामास येईल? फॉर कीपिंग जॅम, ठीक आहे ना, जॅम असतं, सॉस केचप असतं, लिक्विड्स, ज्यूस, पिकल्स. पिकल्स म्हणजे काय? लोणचं, ठीक आहे ना, लोणचं. वॉटर फॉर मेडिसिन, औषधं ठेवायची सुद्धा कामास येतात. कॅरोसिन, स्टोरिंग लिक्विड्स एटसेट्रा. तर त्याचे ग्लास बॉटल्स हे सगळं ठेवायचे कामास येऊ शकतात. अ स्टील बोल म्हणजे की जे स्टीलचं जे आपलं वाटी असते, तर ते काय यूज होऊ शकतं? टू कीप इटेबल्स वाईल इटिंग. आपण जेवताना आपण त्यातच घेतो ना, भाजी वरण वगैरे घेतो त्याच्यात, किंवा काही गोड घेतो अशाच प्रकारे. फॉर ड्रिंकिंग मेडिसिन, आता कोणते कोणते औषधं असतात जे की लिक्विड फॉर्म मध्ये असतात आपल्याला प्यायचे, तर ते पण आपण स्टील बोल मध्ये घेऊ शकतो. बाय सर्विंग करी, करी म्हणजे तेच की भाजी, जी ओली टाईपची भाजी असते ती. डाल, श्रीखंड, आमरस एटसेट्रा. तर हे सगळ्या करता आपण स्टील बोलचा यूज करू शकतो. अ थिक स्ट्रिंग और रोप, आता याच्याच बरोबर थिक स्ट्रिंग म्हणजे की जे आपण रस्सी आपण ज्याला म्हणतो. टू टाय थिंग्स, वस्तूंना बांधाय करता. टू प्ले, खेळाय करता. टू होल्ड थिंग्स टुगेदर, दोन वस्तूंना एका बरोबर धराय करता. युज्ड इन ऍडव्हेंचर स्पोर्ट्स लाईक ट्रॅकिंग, माउंटेनिअरिंग एटसेट्रा. आणि जे अशा प्रकारचे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स असतात त्याच्यातही यूज होतात हे अशा प्रकारचे रस्त्या. आता आहे प्रिपेअर अ शॉर्ट नोट ऑन एनी वन ऑफ द डिव्हाइस. आपल्याला एक डिव्हाइस वरती लिहायचं होतं शॉर्ट नोट. तर बघा फॅन वरती दिलेला आहे. A fan is a machine device used to create flow within fluid, typically a gas such as air. तर फॅनने काय होतं? वारं चारीकडे पसरतं. तर तेच लिहिलंय. द फॅन कन्सिस्ट ऑफ अ रोटेटिंग अरेंजमेंट ऑफ ब्लेड्स. ब्लेड्स असतात त्याच्यात, ठीक आहे, जे की रोटेट करतात, घुमतात. दॅट ऍक्ट ऑन एअर, कन्सन्ट्रेटिंग द फ्लो ऑफ एअर इन वन डायरेक्शन. एका डायरेक्शन मध्ये जे आहे कन्सन्ट्रेट होऊन वारं जे आहे ते अशा प्रकारे ब्लेड्सच्या द्वारे घुमतं ते. द रोटेटिंग असेंब्ली ऑफ ब्लेड्स अँड मोटर इज नोन एज रोटर. तर ते जे असेंब्ली असते जे आपल्याला मध्ये जी दिसते त्याला जे आहे रोटर म्हणतात. फॅन्स आर पॉवर्ड बाय इलेक्ट्रिसिटी, हे इलेक्ट्रिसिटीने चालतात. तर पंखा, फॅन, पंखा आपण म्हणतो ना, वॉज युज्ड इन इंडिया अबाउट 500 BC. तर ह्याचं पूर्वीच सांगतं की 500 BC मध्ये युज होतं. इट वॉज हँड हेल्ड फॅन मेड ऑफ बॅम्बू. पहिले हे बांबू जे असतं त्याचं बनत होतं आणि हाताने चालवायचं होतं असं.
आणि हे पाय असे छोटे छोटे पंखे होते आणि राजे महाराजांकडे कसं होतं, असं असं करून चालवायचं. दीज फॅन्स इव्हॉल्व्ड आफ्टर सेंचुरीज टू द फॅन्स. तर हेच फॅन जे आहे नंतर पुढे जाऊन जे आता आपण फॅन पाहतोय असे झाले, वी सी टुडे इन आवर होम्स. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की फॅन वगैरे कसा होतो. आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये खूप काही कामाच्या वस्तू पाहिल्या आणि मायकल फॅराडे यांचं जीवनी आज आपण सुरुवात केली बघणं. पुढे बघायला की यांच्या जीवनीत किती जास्त कठीणाई येते, पण तरी सुद्धा ते हार नाही मानत आणि पुढे पुढून पुढे ते जात राहतात आणि कशा प्रकारे सक्सेस प्राप्त करतात. आजचं सेशन इथेच फिनिश होतं. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.